नमस्कार मंडळी. तुमच्या नावावर किती मोबाईल सिम कार्ड्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित तुमच्याही नकळत कोणीतरी तुमच्या नावावर एक सिम घेतलं असेल. आज आपण बघणार आहोत तुम्ही घर बसल्या काही सेकंदातच हे कसं तपासू शकता. मोबाईल सिमचा गैरवापर करून फसवणूक करणं, बँकेचे OTP चोरणं किंवा फेक आयडेंटिटीने कर्ज घेणं आजकाल सामान्य झाले. त्यामुळे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. भारत सरकारने यासाठी एक खास पोर्टल बनवलंय ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम ऍक्टिव्ह आहेत हे पाहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये पण देतोय, डिस्क्रिप्शनमध्ये देतो, पण तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. त्याआधी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे. तिथं गुगलमध्ये सर्च करायचं आहे टॅप ऑफ. ते सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा नो युअर मोबाईल कनेक्शन्स यावर टॅप करायचं. तिथे एक तुमचा मोबाईलचा जो ऍक्टिव्ह नंबर आहे तुम्हाला तो तिथं एंटर करावा लागेल. त्यानंतर तिथला जो कॅपचा कोड आहे तो तुम्हाला फिल करावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP सेंड करण्यात येईल. तो OTP तुम्हाला तिथं टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल का की तिथे तुमच्या नावावर किती सिम कार्डचे ऍक्टिव्ह आहेत आणि त्याचे नंबर तुम्हाला तिथे दिसतील. तुम्हाला जर वाटलं की यामधला एखादा नंबर माझ्या ओळखीचा नाही आहे तर तुम्ही त्याला रिपोर्ट करू शकता किंवा तिथून त्याला डिएक्टिवेट पण करू शकता. तर तुमच्या नावावर किती नंबर सिम कार्ड्स आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या नावावर जर 2 पेक्षा जास्त सिम कार्ड ऍक्टिव्ह असतील तर तुम्हाला सावध होण्याची नक्कीच गरज आहे. तुम्ही ते नंबर चेक करून घ्या आणि जे नंबर तुम्ही स्वतः ऍक्टिव्हेट केलेले नाही असे नंबर्स तुम्ही तिथून डिएक्टिव्हेट करू शकता किंवा रिपोर्ट करू शकता. तर अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. अशाच प्रकारची माहिती आपण या चॅनलवर पोस्ट करत राहू. थँक्यू.